Hello friends, let us move towards the next session. In last video, I explained you the basic of BCD, that is binary coded decimal numbers and 7 segment display. So now in this video, I am going to explain you how these BCD numbers can be converted into the 7 segments code. Okay, so for that purpose, let us refer this block diagram. So here in this block diagram we have two blocks, because in any digital system designing we have to follow the steps. First step is block diagram. From the block diagram we have to obtain the truth table. From the truth table we have to draw the K-map. From the K-map we obtain the Boolean equation, and finally we have to draw circuit diagram by using those Boolean equations. So to achieve this, let us start our session with the help of this block diagram. So what does it shows? Basically it consists of two blocks. First block is BCD to 7 segment code converter. Hence the input to these blocks are BCD numbers B0, B1, B2, B3. So what is the role of this block? This block used to convert these 4-bit BCD numbers into 7-bit of 7 segment code, and those 7 bits are A, B, C, D, E, F, G. So the output of BCD to 7 segment converter is nothing but the numbers A, B, C, D, E, F, G, which are connected to this 7 segment display. Why we call it so? Because each segment of this display consists of LED, that is LED, light emitting diode, and input of this light emitting diode are nothing but the A, B, C, D up to the G numbers. Okay, so what is the role of this block? Again I am going to repeat. This block converts 4-bit binary numbers, that is binary coded decimal numbers B0, B1, B2, B3 into the 7 segment code, which are used to display the numbers 0 to 9. So how to achieve this? We have to find out the circuit which can do the same work. Okay, so to achieve this we have to draw a truth table here. So that is our second step. What is that? To draw the truth table. So let us move toward the truth table. Let us move towards the truth table. ओके, हा ट्रूथ टेबल कसा फाइंड आउट करायचा? तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर कॉमन ॲनोड डिस्प्ले यूज करणार आहोत. मागच्या वेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं की ॲनोड जो आहे, कॉमन ॲनोड डिस्प्ले कसा अचीव करायचा, किंवा 7 सेगमेंट डिस्प्लेचे टाइप्स किती आहे, तर त्याचे 2 टाइप आहे. एक आहे कॉमन ॲनोड डिस्प्ले आणि दुसरा आहे कॉमन कॅथोड. तर आपल्या एक्झाम्पलसाठी आपण यूज करतोय कॉमन ॲनोड डिस्प्ले. कॉमन ॲनोडमध्ये काय केलेलं आहे, तर ह्या एलईडीचे जे ॲनोड आहेत ते सगळे ॲनोड्स आपण काय केले, शॉर्ट केलेत आणि ते VCCला कनेक्ट केले. हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. मग कॉमन ॲनोडमध्ये जेव्हा तुमचा LED वर्कआउट होईल त्यावेळी लाईट कसे एमिट होतील? आता ह्या दोघं LEDला बघा +5 व्होल्ट मिळतोय. ओके, मग ह्या LED कधी लाईट इमिट करेल? जेव्हा आपण कॅथोडला 0 देऊ, कारण आपल्याला कंडिशन माहिती आहे ॲनोड व्होल्टेज जेव्हा जास्त असेल कॅथोडपेक्षा त्याचवेळी काय होईल, लाईट इमिट होईल. म्हणजे A जेव्हा 0 असेल तेव्हा हा लाईट इमिट होईल, G जेव्हा 0 असेल तेव्हा हा लाईट इमिट होईल. सपोज G 1 असेल, हा ॲनोड पण 1 आहे, तर लाईट इमिट होणार नाही. म्हणजेच काय थोडक्यात, तर ह्या 7 सेगमेंट डिस्प्लेला जो नंबर डिस्प्ले करायचा असेल तर त्याचं करस्पॉन्डिंग इनपुट कुठे जॉईन झालं पाहिजे, तर ते 0ला जॉईन झालं पाहिजे, कारण हा कंटिन्युअसली 5 व्होल्टला जॉईन आहे. तर मग त्याच्यावरच आपण इथे ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत. तर ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा आहे बघा. ह्या ठिकाणी लिहिलं मी 0 0 0 0. याचा मिनिंग काय, तर हा 0 मला इथे काय करायचा आहे, तर ऑन करायचा आहे. बघा इथे 0, हा 0 मला काय करायचा आहे, तर ह्या ठिकाणी डिस्प्ले करायचं आहे आपल्या डिस्प्लेवर. मग 0 जर डिस्प्ले करायचा असेल तर 0 कशा पद्धतीने डिस्प्ले होतो, फक्त मधला जी इथे आपल्याला नको आहे, मधली लाईन नको आहे, बाकी सगळे सेगमेंट काय झाले पाहिजे, सगळ्या सेगमेंटने लाईट इमिट केला गेला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण काय करतोय बघा, कॉमन ॲनोड वापरतोय. आता कॉमन ॲनोडसाठी जेव्हा मी BCD नंबरला 0 देते, जेव्हा मी BCD नंबरला इथे 0 देते, ह्या ठिकाणी जेव्हा 0 देईल,
0 दिल्यानंतर ABCDEFGला कुठला नंबर केला पाहिजे की जेणेकरून ह्या ठिकाणी 0 डिस्प्ले होईल. ओके, मग तेच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, आता हा 0 आहे. ओके, 1 2 3 4 हे 0 आहेत. मग हे 0 नंबरसाठी फक्त जी काय पाहिजे आपल्याला, हा जी फक्त काय पाहिजे, बंद पाहिजे. मग जी बंद होण्यासाठी कॉमन ॲनोडला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, हा जी जो आहे हा ऑफ होण्यासाठी जीला जर मी ह्या ठिकाणी 1 देईल. ओके, तुमचा ॲनोड पण इथे काय असेल, 1 असेल. त्यावेळी तुमचा हा LED लाईट इमिट करणार नाही. म्हणजे जेव्हा मी जीला ह्या ठिकाणी 1 देईल, इथे जेव्हा 1 असेल तेव्हाच त्या LEDवर काय डिस्प्ले होईल, 0 डिस्प्ले होईल. ओके, मग बाकीचे सगळे नंबर्स काय आले पाहिजेत, 0 0 0 0 0 0. ओके, म्हणजे जीला 1 जाईल, बाकीच्याला 0 जाईल आणि 0 डिस्प्ले होईल. नसेल समजलं तर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढे मला काय 0 नंतर 1 डिस्प्ले करायचा आहे. 1 म्हणजे BCDमध्ये 1 कसा लिहितो, BCD म्हणजे बायनरी फॉर्ममध्ये 0 0 1. हा झाला 1. हा 1 मला ह्या ठिकाणी मी काय दिलं, 0 0 0 दिला. तर हा BCD टू 7 सेगमेंट डिस्प्लेने इथे कुठला नंबर दिला की 1 डिस्प्ले होईल, त्याच्यासाठी लॉजिक वापरायचं इथे. ह्या ठिकाणी बघा, जेव्हा 1 डिस्प्ले करायचं असेल तेव्हा काय होतं आहे, फक्त A आणि B ही जी सेगमेंट आहे, B आणि C. ओके, ह्या ठिकाणी बघा B आणि C, B आणि C ही सेगमेंटला फक्त काय झाला पाहिजे, लाईट ऑन झाला पाहिजे. अदरवाईज बाकीच्या सेगमेंटला तो लाईट ऑन झालेला नको आहे. म्हणजे B आणि Cचे सेगमेंटचेच LEDने लाईट इमिट करायला हवा आहे. म्हणजे B आणि Cला जेव्हा आपण 0 0 देऊ त्याच वेळी BC सेगमेंट काय होईल, लाईट इमिट करेल. कारण कॉमन ॲनोड वापरतोय. तुमच्या LEDच्या ॲनोडला कंटिन्युअसली 5 व्होल्ट मिळतं आहे. तर LED ऑन होण्यासाठी B आणि Cला काय केला पाहिजे, 0 0. म्हणून B आणि Cला काय लिहिते मी, 0. ओके, आणि बाकी सगळे काय येतील, 1 1 1. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू यूज दिस टेक्निक. परत पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. आता मला सपोज इथे 0 0 1 0 म्हणजे 2 डिस्प्ले करायचा आहे. 2 डिस्प्ले करण्यासाठी इथे 2 डिस्प्ले करून दाखवलेला आहे. हवं तर मी तुम्हाला इथे परत दाखवते. हे बघा, इन दिस वे 2 कॅन बी डिस्प्ले. तुमच्या डिस्प्लेवर 2 असा डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच काय, A B C ऑफ झाला पाहिजे, D E आणि G. ओके, हे नंबर्स तुमच्या डिस्प्लेवर काय झाले पाहिजेत, डिस्प्ले झाले पाहिजेत. ओके, मग त्याच्यासाठी बघा, A ऑन झाला पाहिजे, B D E आणि G, बाकी सगळे LED काय झाले पाहिजेत, ऑफ. म्हणजे ज्या ह्या A नंबरला, Bला, त्याच्यानंतर D E आणि G ह्या सेगमेंट्सला जेव्हा मी 0 अप्लाय करेल त्याचवेळी हे सेगमेंट्स काय करतील, ह्या सेगमेंट म्हणजे LED काय करतील, लाईट इमिट करतील. अदरवाईज लाईट इमिट होणार नाही. मग बघूया आता आपण याच्यासाठी A कुठे आहे बघा, ह्या ठिकाणी Aला काय गेला पाहिजे, 0. त्याच्यानंतर काय आहे, A नंतर काय आहे, D. Dला काय गेला पाहिजे ह्या ठिकाणी, परत 0. ओके, त्याच्यानंतर काय आहे बघा, Eला काय गेला पाहिजे बघा इथे 0. E नंतर काय आहे, Gला काय गेला पाहिजे या ठिकाणी बघा 0. जे 1 2 3 4 5, 1 2 3 4. ओके, A नंतर झाला B, त्याच्यानंतर झाला D E आणि G. ह्या सगळ्या नंबर्सला काय केलं पाहिजे, 0, तरच ह्या सेगमेंटला लाईट इमिट होईल. मोरलेल्या सेगमेंटला काय जाईल, 1 1. ओके, इन दिस वे द each segment can emit the light by receiving 0. So see here, to achieve the remaining numbers like 3, then 4, 5, 6, 7, 8, we have to do like this. ओके, ह्या ठिकाणी मी हे सगळे नंबर्स लिहून दाखवले. परत एकदा 9 हा कसा लिहायचा मी सांगते, मग आपण पुढे जाऊया. 9 लिहिण्यासाठी बघा इथे 9 कसा असतो,
ह्या अशा प्रकारे तुमच्या डिस्प्लेवर, तुम्ही कॅल्क्युलेटरवर जर पाहिलं तर तुमचा कॅल्क्युलेटर 9 अशा प्रकारे डिस्प्ले होतो. ओके, 9 नंबर तुमच्या डिस्प्लेवर डिस्प्ले होण्यासाठी फक्त जो हा ई आहे, ई जर आपण खोडला तर त्या ठिकाणी ई आणि डी हे दोन जर आपण खोडले तर आपल्याला काय मिळतो, 9 नंबर मिळतो. ओके, म्हणजे 9 करस्पॉन्डिंग LEDsने लाईट इमिट करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी बघा ए, नंतर बी, सी, जी आणि एफ. परत रिपीट करते, ए, बी, सी, एफ आणि जी ह्याला 0 गेला पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुमच्या डिस्प्लेवर काय होईल, 9 नंबर डिस्प्ले होईल. परत बघा ए, म्हणून मी एला काय टाकते, या ठिकाणी बघा हा ए आहे, एला टाकते 0. त्याच्यानंतर बी, बीला पण काय टाकते 0. सीला पण काय टाकते बघा, एला टाकला 0, बीला टाकला 0, सीला टाकते 0. त्याच्यानंतर कुणाला 0 टाकायचा आहे, एफ आणि जीला. एफ आणि जी म्हणजेच काय, हे शेवटचे 2, याला टाकते 0 0. रिमेनिंग नंबर्स मला ऑफ ठेवायचे आहेत म्हणून त्याला टाकते 1 1. अशा प्रकारे तुम्हाला काय मिळतं आहे, तर BCD टू 7 सेगमेंट कन्व्हर्टरसाठी तुम्हाला हा ट्रूथ टेबल मिळाला बघा. हा ट्रूथ टेबलमध्ये आपण 0 1 2 3 4 देन 5 6 7 8 आणि 9 ह्या नंबरसाठी करस्पॉन्डिंग ABCD असे 7 सेगमेंट डिकोडरच्या नंबर्सच्या 0 1 अचीव केलेले. ओके, सो मग डिजिटल सर्किट डिझायनिंगमध्ये पुढची स्टेप काय आहे, एकदा का तुम्हाला ब्लॉक डायग्राम मिळाली की त्याच्यावरनं तुम्ही काय करतात, ट्रूथ टेबल काढतात. ट्रूथ टेबलवरनं तुम्हाला काय काढायचं असतो, के मॅप. ओके, मग के मॅपवरनं बुलियन इक्वेशन्स आणि मग पुढे डिझायनिंग. आता आपला ब्लॉक डायग्राम झाली, ट्रूथ टेबल झाला. आता ट्रूथ टेबलसाठी आपल्याला के मॅप ड्रॉ करायचे आहेत. तर के मॅप कुणासाठी आपण ड्रॉ करतो, तर आउटपुटसाठी. आता ह्या ठिकाणी आउटपुट किती बघा, ए बी सी डी ई एफ आणि जी असे 7 आउटपुट आहे आणि B0 B1 काय आहेत, इनपुट आहे. म्हणजे 7 के मॅप्स तुम्हाला इथे ड्रॉ करावे लागतील आणि मग त्या के मॅप्सवरनं तुम्हाला काय करायला लागेल, पुढे बुलियन इक्वेशन फाइंड आउट करायला लागेल. तर आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये यालाच पुढे मी कंटिन्यू करून काय करते, तर के मॅप ड्रॉ करते.